विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज दिली असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं शिकवलं अशा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही देशाचा कारभार चालतो असे भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आज मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज जे पुस्तक धरायला शिकले नाही ते उद्या हत्यार धरायला शिकतील। आज जे पुस्तक धरायला शिकले नाही ते उद्या हत्यार धरायला शिकतील। आज ज्यांनी मन संस्कारांनी भरवलं नाही तेच मन उद्या संस्कारांना तोडतील। आणि म्हणूनच आज एक सांगते, देश वाचवायचा असेल तर आधी माणसांचं मनच धरायला शिकावं लागेल। मित्रांनो, आजचा विद्यार्थी वाईट नाही, आजची मुलगी चुकीची नाही, आजचा मुलगा बिघडलेला नाही, पण आजची पिढी मात्र गोंधळलेली आहे। आपण जन्मापासूनच एका पिढीत ढकललं जातो, दिसायला छान, बोलायला स्मार्ट, सगळ्यांपेक्षा वेगळं, सगळ्यांपेक्षा कूल, पण कोणीच सांगत नाही चांगलं कसं व्हायचं। आज शाळेत कॉलेजमध्ये एक वेगळी स्पर्धा सुरू आहे, कोण जास्त बोलतो, कोण जास्त फोटो टाकतो, कोण जास्त रिलेशनमध्ये आहे, आणि जो या सगळ्यात नाही तो मागास, तो बोरिंग, तो आउटडेटेड। मग असं का? आज माझा प्रश्न असा आहे, खरंच प्रगती म्हणजे हेच आहे का? आज काही मुलं मुली क्षणिक आकर्षणात अडकतात, सुरुवातीला बोलणं, मग हसणं, मग चॅट, मग भेट, आणि मग काय हळूहळू अभ्यास सुटतो, घरात खोटं सुरू होतं, आणि मग एक दिवस मनात भीती घर करून बसते, आणि एक दिवस आई वडिलांच्या कानावर काहीतरी येतं, आई विचारत नाही तू पहिला का आला नाहीस, आई एकच विचारते, माझं मूल सुरक्षित आहे ना? क्षणिक सुखासाठी वाट चुकली, स्वप्नांची दिशाच हरवली, क्षणिक सुखासाठी वाट चुकली, स्वप्नांची दिशाच हरवली, आई वडिलांच्या विश्वासाशी खेळ खेळताना आयुष्य जळाली, आई वडिलांच्या स्वप्नाशी खेळ खेळताना आयुष्य जळाली। काही मुलं मुली घराच्या बाहेर पडताना आई वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघूच शकत नाही, कारण त्यांच्या मनात कुठेतरी अपराधी भावना असते। आणि सर्वात वाईट गोष्ट काय आहे माहीत आहे का? समाज बोट दाखवतं, शेजारी कुजबूज सुरू होते आणि नाव खराब होतं, पण शिक्षा भोगतात ते आई वडीलच, आपलं काय? शिक्षा भोगतात ते आई वडीलच, आपलं काय? आज पूर्ण जग म्हणताय एन्जॉय युअर लाईफ, पण कोणीच सांगत नाही फेस युअर रिस्पॉन्सिबिलिटी। आज हे जग योग्य आणि चूक यात खूपच पुसटले, चूक ही चूक राहिली नाही, ती चॉईस बनली आहे, पण नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक चॉईसचा रिझल्ट असतो। चूक करणं गुन्हा नाही, पण चुकीला योग्य ठरवणं हा मात्र मोठा गुन्हा आहे। आज जर वेळेवर थांबलो नाही तर उद्या वेळ आपल्याला थांबवेल, आज जर वेळेवर थांबलो नाही तर उद्या वेळ आपल्याला थांबवेल, आज जर वेळेवर ऐकलं नाही तर उद्या कुणी ऐकायला राहणार नाही। सर, आज जर आमची पिढी चुकते तर यात दोष कुणाचा? मुलांचा की परिस्थितीचा की संस्कारांच्या कमतरतेचा? आपण सगळे पुढे जात असतो, पण आपल्याला पुढे ढकलणारे कोणीतरी असतं, ते कोणी दुसरं नसतं, ते आपले आई वडीलच असतात। आपण पहिला पाऊल टाकतो तेव्हा हात धरून उभे असतात, आपण पहिला पाऊल टाकतो तेव्हा हात धरून उभे असतात, आपण पहिल्यांदा हरलो तेव्हा आपल्या आधी दुखावलेले असतात, आपण पहिल्यांदा हरलो तेव्हा आपल्याला न कळता रात्रभर जागलेले असतात, आणि आजची मुलं म्हणतात ते आम्हाला समजून घेत नाही, आपला काय अधिकार आहे असं म्हणण्याचा, ते आम्हाला समजून घेत नाही। आपण कधी आईवडिलांना विचारलं का, आई तू थकलीस का ग, बाबा आज काम जड गेलं का? नाही, कारण आपल्याला फक्त घ्यायची सवय, समजून घेण्याची नाही, कारण आपल्याला फक्त घ्यायची सवय, समजून घेण्याची नाही। आई आपल्यासाठी तिची आवड बाजूला ठेवते, वडील आपल्यासाठी अपमान गिळत असतात, आपल्या चुका समाजासमोर झाकत असतात, आणि आपण म्हणतो ते आमच्यावर विश्वास ठेवत नाही, ते आमच्यावर विश्वास ठेवत नाही असं नाही, ते आपलं भविष्य पाहत असतात। आईचं हसणं हरवलेलं, बाबांचं डोकं खाली झुकलेलं, आईचं हसणं हरवलेलं, बाबांचं डोकं खाली झुकलेलं, मुलाच्या एका चुकीमुळे घराचं स्वप्न मोडलेलं, मुलाच्या एका चुकीमुळे घराचं स्वप्न मोडलेलं। आज काही मुलं मुली चुकीच्या वाटेवर जातात, तेव्हा पहिला प्रश्न पोलीस विचारत नाही, तेव्हा पहिला फोन हा आई वडिलांनाच येतो। मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेल, जर संस्कार म्हणजे जबाबदारी असेल, जर संस्कार म्हणजे जबाबदारी असेल, जबाबदारी म्हणजे ताकद असेल, जबाबदारी म्हणजे ताकद असेल, आणि उत्तम नागरिक म्हणजे भविष्य असेल, तर आजपासून आपण याच मार्गावर चालणार।
हे माझं वचन आहे. धन्यवाद.